आमच्या घरी मासे म्हटलं की अगदी मालवणी पद्धतीनेच झाले पाहिजेत. फिश फ्राय आणि त्याची करी यामध्ये जराही कॉम्प्रोमाइज करून चालत नाही. तरीही मी आज जरा वेगळ्या पद्धतीने हलवा फ्राय केला, ट्रायल बेसिसवर, आणि खरंच चवीला उत्कृष्ट झाला. तसे नॉनव्हेज आणि फिशचे एक्सपेरिमेंट तर कधी फेल होतच नाहीत. मस्त फ्रेश हलवा मिळाला. घरी आणल्यावर आधी मीठ लावून ठेवलं, नंतर स्वच्छ धुवून टिश्यू पेपरवर ठेवले म्हणजे त्याचं जरा पाणी सोक होईल म्हणून. नंतर मॅरिनेट करण्यासाठी एक मसाला तयार केला. चवीपुरतं मीठ घेतलं, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट घेतलं, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट आणि 1 टेबलस्पून तंदुरी मसाला घातला. आता यामध्ये एका अख्ख्या लिंबाचा रस घातला. सगळं छान एकजीव करून घेतलं. मग हलव्याच्या एक एक करून सगळ्या पीसेसना व्यवस्थित लावलं आणि 1 तास मॅरिनेट करायला ठेवून दिलं. 1 तासानंतर फिश फ्राय करायला घेतला. या फिशला फ्राय करताना कोटिंग करण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलं. त्यात चवीपुरतं मीठ, थोडं लाल तिखट घातलं आणि थोडा रवा घातला. तसंच या पिठामध्ये थोडी फ्रेश कोथिंबीर बारीक चिरून घातली. आता हे सर्व मिक्स करून त्यामध्ये हलव्याचे पीस घोळवून घेतले आणि तव्यावर शॅलो फ्राय करायला ठेवले. लो टू मीडियम गॅसवर छान भाजून घेतले. गरम गरम तांदळाची भाकरी आणि तंदुरी मसाल्यातला हलवा फ्राय भन्नाट झाला होता. नेहमी कोकम आणि मालवणी मसाला लावून केलेला फिश असतो, पण यावेळी वेगळ्या पद्धतीने केलेला फिशही सगळ्यांना खूप आवडला. असा तुम्हीही करून बघा.